राम राम मंडळी. तर आज आपण आलेलो आहे पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीला. तर बघा इथं पंचायत समिती समोर बघा कसं ड्रेस लागले आणि सगळी आमची गँग आम्ही चाललो आहे आज पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वारीला. बघा रोडच्या दुतर्फी बाजूला कशी लोकांची तुफान अशी गर्दी झालेली आहे. जेवढे लोक जात आहेत तेवढेच लोक येत आहेत. बघा जाणारे लोक आणि येणारे लोक किती आहेत. तर बघा पुढे गेल्यावर बघा कसं वारकरीचा पंढरीच्या टिकाचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे. किती सुंदर असं दिसत आहे ते. किती छान आहे आपण बघू शकता. आता आपण आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला. तर समोर जो रोड दिसते तो डायरेक्ट नाशिक पायरीला जातो आणि माऊलींची पालखी चाललेली आहे माघारी. तर आपण दुसऱ्या रोडने आता डायरेक्ट नदीवर जाणार आहे कारण पुढे गर्दी खूप असल्यामुळे आपण शॉर्टकटने जाणार आहोत. आदेश भारत कदम. आपण छत्रपती महाराज चौकाचे आदेश भारत कदम म्हणा म्हणा. तर इथं विठुरायाच्या पंढरीत ज्यांना माळ घालायचे आहे त्यांच्यासाठी इथे माळाही उपलब्ध आहेत. बघा एक दिंडी चाललेली आहे. देवाच्या दर्शनासाठी आलेली दिंडी आहे ती. बघा पालखी दिंडी सुंदर असा त्यांचा आणि ही दिंडी बघा वाजत गाजत आलेली आहे. टाळांच्या मृदुंगात ही दिंडी चाललेली आहे. बघा किती छान असा रथ आहे. पोरांना या व्यवस्थित. जाम दराबर का इथं. तर बघा ही नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या पायऱ्यांवर बघा पालखीचं असं मनमोहक असं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय. दिंडी सोहळा आहे हा. तर बघा किती छान प्रकारे टाळ मृदुंग वाजवत लोक इथे
विठ्ठलचा गजर करत आहेत. चला माऊली चला हे तुम्हाला परत करा तर मित्रांनो, तर पुढे जाऊन बघा, मी तुम्हाला आता चंद्रभागेच्या काठी असलेले लोक धावणार आहे. तर बघा किती लोक असतील हे कमेंट करून नक्की सांगा. चंद्रभागेच्या तीरी जिकडे नजर जाईल तिकडे बघा किती लोकसंख्या आहे. लोकसंख्येने भाविक आलेले आहेत. तुमची जिथवर नजर जाईल तिथवर तुम्हाला लोक दिसतील. बघा या साईडला पण तेवढी, त्या साईडला पण तेवढीच लोक आहेत. बघा पूर्ण पुलापर्यंत तुम्ही बघू शकता किती भाविक आहेत. ही छोटीशी मुली कशी एका रशीवर एका दांडक्याच्या सहाय्याने आपला बॅलन्स कव्हर करत आपली कला दाखवत आहे. तुम्हाला फक्त पंढरपूरच्या तीरावरच हे असले वासुदेव बघायला मिळतील मित्रांनो. काय का नदीकाठी बघा 70 रुपयामध्ये बोटिंगचा प्रवासही आपल्याला करता येईल. बघा किती बोट आहेत नदी पात्रात. आम्ही पण आंघोळ बिंघोळ करून घेतली. आता आम्ही एक काका आलेले आहेत. पंढरीचा टिक्का आम्ही लिहित आहे. सगळं झालं आणि जाताना म्हटलं घरी जाताना प्रसाद घ्यावा म्हणून प्रसादाच्या दुकानात आलो बघा. आणि आता घरी जाण्यासाठी प्रसाद घेत आहे आणि आम्ही परत घरी निघून आलो.